सध्याला माणसाचा कसा मूड असतोय नाही तसा पावसाचा मूड झालाय. कधी पण पडायचा, कधी पण गायब व्हायचा. तोंड घेऊन कुठे गेलाय काय माहीत. जूनमध्ये वाट बघून बघून दमून गेलो आणि आता 8 दिवस पडल्यासारखा केला पाऊस आणि आता मध्येच गायब झालाय. काय माहीत आता पडतोय का नाही काय माहीत. चला तर म्हटलं मटण तरी करून खाऊया. काय करूया वाट बघून बघून. मटण आणले, ते स्वच्छ धुतले, कुकर घेतले, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकले आणि बारीक चिरलेला एक कांदा आणि त्याच्यामध्ये मटण टाकले. त्याला हळद आणि मीठ टाकून चांगलं तेलावरती परतून घेतले. आता खलबत्ता घेतले, त्याच्यामध्ये 4-5 लसणीच्या पाकळ्या आणि ओली कोथिंबीर टाकून असं जाडसर वाटून घेतले. ते पण टाकून चांगलं परतून घ्यायचं. आता कुकरमध्ये मी कोमट पाणी टाकले. थंड पाणी अजिबात टाकायचं नाही, मटणाला टेस्ट अजिबात येणार नाही. आणि कुकरचं झाकण बंद करून 3च शिट्टी काढून घेतले. मटण चांगलं शिजतंय म्हणून जास्त शिट्टी काढून घेत नाही आम्ही, कारण बेळगावला खूप छान मटण मिळतंय. तर एक तवा घेतले, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतले, त्याच्यामध्ये उभा चिरलेला कांदा टाकले आणि सुकं खोबरं टाकून घेतले. ते चांगलं भाजून घेतले. त्याच्यामध्ये हे धने, खसखस, पांढरी तीळ आणि बडेशोप हे अर्धा चमचा टाकून ते पण चांगलं भाजून घेतले. 4-5 लसणीच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं टाकून गॅस बंद केला आणि मग परतून घेतले. त्याच्यामध्ये ओली कोथिंबीर टाकले आणि मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं. बडेशोप टाकून बघा, मटणामध्ये खूप छान टेस्ट येते. आता एका कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकून घेतले, त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, तेलावरती कांदा चांगला परतून घ्यायचा. तेलामध्येच लाल तिखट, हळद आणि गरम मसाला टाकून 1च मिनिट परतून घ्यायचं. वाटलेला मसाला टाकून घ्यायचा, तो पण तेलावरती चांगला परतून घ्यायचा आणि शिजवलेलं मटण टाकून घ्यायचं आणि शिजवलेलंच मटणाचं थोडंसं पाणी टाकून घ्यायचं. मीठ, अर्धा बारीक चिरलेला टमॅटो, ओली कोथिंबीर वरून टाकून घ्यायचं आणि मसाल्यामध्ये 5 मिनटं मटण शिजून घ्यायचं. मटणाला ही छान तरी सुटते. ह्या पद्धतीने करून बघा. एकदा केला की परत परत करून खाणार ह्या पद्धतीनेच मटण.